हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऐश्वर्या क्रिएटर। आज आपण न भिजवता साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी साबुदाणा, 4 ते 5 मिरच्या मी ते कट करून घेतलेल्या आहेत, 1 चिमूटभर साखर, 1 बटाटा चिरून घेतलेला आहे इथे मी, मीठ, जिरे आणि 1 ग्लास ताक। चला तर आता आपण कृतीकडे वळूया। मी इथे एक पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। सर्वात आधी आपण साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आपले साबुदाणा आता व्यवस्थित भाजून होत आहे। हे बघा कसे फ्लफी होत आहेत ते। व्यवस्थित असा फुलला साबुदाणा की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। आपला साबुदाणा इथे भाजून झालेला आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता जिरे टाकतेय। जिरे व्यवस्थित तडतडायला लागले की आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया। ते तडतडलेले आहे, मी हिरव्या मिरची घालते त्यात आता। मिरची व्यवस्थित तळली गेली की आपण त्यामध्ये हा चिरून घेतलेला 1 बटाटा घालणार आहोत। आता मी ह्यामध्ये दाण्याचं कूट घालतेय, 1 वाटीभर। दाण्याचं कूट मी भरपूर वापरतेय, ज्याने साबुदाण्याची टेस्ट खूप छान येते। त्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे पटपट। आणि आता ह्यामध्ये आपण आपलं सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते म्हणजे ताक। ताकाला उकळी आली आहे। आता उकळी आली की आपण ह्यामध्ये आपला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला। साबुदाणा घातलेला आहे, आता आपण ह्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि चिमूटभर साखर। हे मिश्रण आपण हलवूया। आता आपण ह्यावर एक झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊया। मधून मधून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आपली साबुदाण्याची खिचडी बनवून रेडी झालेली आहे। आता मी ह्याला प्लेटमध्ये सर्व करतेय। बघा, आपली ही आगळी वेगळी साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ऐश्वर्या क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद फ्रेंड्स।